छगन भुजबळांनी ओबीसी आरक्षणासाठी आयुष्य संपवणाऱ्या भरत कराड यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली। यावेळेस त्यांनी कराड यांच्या चिमुकल्यांना जवळ घेतलं। लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यातील बांगदरी येथील भरत महादेव कराड या 35 वर्षीय ओबीसी बांधवानं नदीत उडी घेत आत्महत्या केली होती। गावचे लोक सांगा 3-4 दिवस तोच म्हणाले की संपलं आपलं, आता काय पुढं राहिलं नाही आपल्याला। आणि त्याचं आणि सगळ्यांच्या समोर त्यांनी उडी घेतली। लोकांनी वाचवण्याचा प्रयत्न पण केला, पण त्या महाराष्ट्रातल्या सगळ्या ओबीसी त्याच्यामध्ये सोय आले। भक्ती मूळचं बाबांनो कोणी आत्महत्या वगैरे काय करण्याचा प्रयत्न करू नका। आम्ही सगळे ज्यात लढतो आहोत, कोर्टात लढतो आहोत, मंत्रिमंडळात लढतो आहोत, ठिकठिकाणी जे आहेत मोर्चे गावागावात निघत आहेत, सगळे एकत्र येऊन जर वाटलं तर आणखीन काय करायला पाहिजे ते सगळं आम्ही करू। आणि माझी खात्री आहे की आपल्या ओबीसी समाजाला निश्चितपणे आम्ही न्याय मिळवून देऊ। ओबीसीच्या आरक्षणाला आपल्या कुठला तरी धक्का लागतो आणि त्यातून आपलं सर्वस्व संपवलं जातं अशी भावना येणं, त्या भावनेतनं कुणाचाही विचार न करता, पोटच्या 3 मुलीचा, मुलाचा, बायकोचा, आई वडिलाचा विचार न करता आपण आपला जीव संपवावा। माझी सर्वच ओबीसी आता जे मराठा समाजाला आरक्षण मिळाले त्यांना सुद्धा असा आताताईपणा कुठल्याही तरुणांनी करू नये। असा आताताईपणा केल्याने आपलं घर उघड्यावर पडतं, कुणाच्याही आरक्षणाला धक्का लागणार नाही आणि ओबीसीच्या आरक्षणाला तर धक्का लागणारच नाही। खरं तर आत्महत्या कोणीही करू नये। आईच्या गर्भात जेव्हा आपण 9 महिने राहतो ना, त्या आईने काय त्रास सहन केला कधी याची जाणीव ठेवली पाहिजे। आपला जन्म हा फक्त आपल्यासाठीच जगायसाठी नाही आहे। हा आई असेल, नात्या गोत्यातले लोक असेल, असं आत्महत्या का करायची? शहीद आझम भगतसिंगाचा फोटो लावा ना घरी, संघर्ष करा, पण आत्महत्या करणं हे मला वाटतं की हे योग्य नाही। जो GR निघालाय तो पण आता ही गाजरच असावा असा आमचा आरोप आहे त्या ठिकाणी। आणि दुसरी गोष्ट, जो आवाज आजपर्यंत ओबीसींसाठी राहुलजी आमच्या नेत्यांनी उचललाय, त्याच्यासाठी महत्वाचं म्हणजे कास्ट सेन्सिस होणं हे महत्वाचं आहे। ते टाइम बाउंड झालं पाहिजे। ते तुम्ही कधी करणार आहात त्याच्यासाठी, जसं तेलंगणामध्ये प्रश्न विचारले ते काही डिक्लेअर करत नाही, म्हणून हे सगळं हवेत असणाऱ्या गोष्टी आहेत। सगळ्या एक समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न आहे भाजपचा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।